पावसाळा पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवागार नटलेला परिसर, मातीचा तो दरवळणारा सुगंध आणि पावसाची होणारी रिमझिम. पण त्याचबरोबर एका नकोशा आजाराची चाहूल लागते आणि तो आजार म्हणजे फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा. या आजाराच्या बाबतीत बरेचसे प्रश्न पालकांना सतावत असतात आणि याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती कळकेकर, बालरोग तज्ञ, क्युरा क्लिनिक, नवी मुंबई. तर चला आपण इन्फ्लुएन्झा व्हायरसची थोडीशी माहिती घेऊया. इन्फ्लुएन्झा हा आजार इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. ABCD अशी विविध प्रकारची या व्हायरसेसची नावं आहेत. दरवर्षी या व्हायरसचं जेनेटिक म्युटेशन होऊन नवीन व्हायरस तयार होतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. या आजारामध्ये नाक, घसा, फुफ्फुसे हे इन्व्हॉल्व असतात. घसा खवखवणे, ताप येणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, लहान मुलांमध्ये उलटी, जुलाब अशी ही लक्षणं दिसून येतात. डॉक्टरी सल्ल्यानुसार बऱ्याच अंशी हा आजार घरच्या घरी बरा करता येतो. काही मुलांमध्ये हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, विशेषतः 5 वर्षाखालची मुले. या मुलांना जर वेळीच ऍडमिट केलं तर या मुलांचे प्राण वाचू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला धोक्याची लक्षणं कोणती ते माहित पाहिजे. तर इन्फ्लुएन्झा या आजारामध्ये धोक्याची लक्षणं म्हणजे सततचा तीव्र ताप असणे, बाळ सुस्त होणे, अन्न सोडणे, झटके येणे, ही जी लक्षणे आहेत, ही लक्षणे जर तुम्हाला दिसून आली तर तुम्हाला त्वरित हॉस्पिटलायझेशन करण्याची गरज पडते. तर हा फ्लू आजार झाल्यानंतर पालकांनी काय काळजी घ्यायची ते आता आपण बघूया. फ्लू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तापाची नोंदणी. पालकांनी तापाची नोंदणी ठेवून त्यानुसार तापाची औषध देणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर हायड्रेशन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त बाळांना पाणी पाजवा आणि 2 वर्षाखालची जी मुलं आहेत त्यांना मातांनी जास्तीत जास्त अंगावरचं दूध पाजणं फार गरजेचं आहे. ताप आल्यानंतर कुठलेही अँटीबायोटिक देणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे पालकांना एक विशेष विनंती की डॉक्टरी सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतेही अँटीबायोटिक किंवा कोणतेही अँटीव्हायरल देऊ नका. ते अतिशय घातक ठरेल. तर फ्लू हा आजार होऊ नये म्हणून सगळ्यात सोपा उपाय म्हणजे फ्लूवर उपलब्ध असलेली लस घेणे. तर ही लस कोणी घ्यायची? ही लस 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता, त्याचप्रमाणे 65 वर्षावरच्या व्यक्ती यांनी घेतलेले फायद्याचे ठरेल. ज्या माणसांना छातीचे आजार आहेत, ज्या लहान मुलांना दमा आहे, अशांनी पण ही लस घेणं गरजेचं आहे. हेल्थ केअर वर्कर्स ज्यांना फ्लूचा धोका सर्वात जास्त असतो, यांना पण फ्लूची लस घेणे फायद्याचं ठरेल. त्याचबरोबर फ्लूची ही लस दरवर्षी नवीन तयार होते, कारण जेनेटिक म्युटेशनमुळे दरवर्षी व्हायरस हा नवीन तयार होतो. त्याच्यामुळे अॅन्युअल वॅक्सिनेशन हे फार गरजेचं आहे. फ्लू हा आजार होऊ नये म्हणून 30 सूत्रीचं पण तुम्हाला पालन करायचंय. आणि जे तुम्हाला सर्वांना माहित आहे, मास्क वापरणे, हँड वॉश करणे, सोशल डिस्टन्सिंग, तर अशा पद्धतीने तुम्ही फ्लू या आजाराला दूर ठेवू शकता. लक्षात ठेवा, फ्लू हा जीवघेणा आजार असला तरीही वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आजार आहे. तर आजच फ्लूची लस घ्या, सुरक्षित राहा. थँक्यू.